नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नमस्कार. शासन आपल्या दारी असं म्हटलं जातं आणि ते खऱ्या अर्थानं आपल्याला आता दहागाव इथे अनुभवता येते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण व शाश्वत शेती दिनी भात पिकावर बगळ्या आणि इतर रोगांविषयी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन. कल्याण तालुक्यात भात व भाजीपाला पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून त्यावर उपाययोजना व मार्गदर्शन करण्यासाठी प्रादेशिक कृषी व संशोधन केंद्र कर्जतचे शास्त्रज्ञ डॉक्टर नामदेव म्हस्कर यांना बोलवण्यात आलं होतं. तालुक्यातील दहागाव येथे तालुका कृषी विभागाच्या वतीनं 7 ऑगस्ट हा शाश्वत शेती दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी बगळ्या व इतर रोगाविषयी मार्गदर्शन केलं. कल्याणमधील बांधणीपाडा दहागाव या ठिकाणी तालुका कृषी विभागाच्या वतीनं शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये डॉक्टर नामदेव म्हस्कर शास्त्रज्ञ प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत यांनी शाश्वत शेती, सेंद्रिय शेती तसेच भात व नाचणी पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन करणे, यामध्ये बगळ्या व खोड किडा यावर घरगुती उपाय देखील सांगितले. कंदवर्गीय पिकांची लागवड करणे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं. यानंतर रवींद्र घुडे मंडळ कृषी अधिकारी कल्याण यांनी नाचणीचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केलं. गुरुनाथ सांबरे शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी पोई यांनी आपली मनोगत व्यक्त केलं. तालुक्यामधील पुरस्कार प्राप्त व प्रगतशील शेतकरी यांचा शाश्वत शेती दिन कार्यक्रमामध्ये सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली भापसे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा यांनी केलं. कार्यक्रमाचे नियोजन प्रवीण बिराडे उपकृषी अधिकारी मामनोली व वृषाली सुरोशी सहाय्यक कृषी अधिकारी दहागाव यांनी केलं. कार्यक्रमासाठी विजय पाटील उपकृषी अधिकारी खडवली, शुभांगी नेवरेकर सहाय्यक कृषी अधिकारी बापसी, संतोष माघाडे सहाय्यक कृषी अधिकारी केळणी, संजय कांबळे पत्रकार कल्याण, रुपेश सोरगे पुरस्कार प्राप्त शेतकरी, माननीय सरपंच दहागाव, रमेश मिरकुटे, नवनाथ मिरकुटे, प्रतिभा बांधणे ग्रामपंचायत सदस्य दहागाव, जनार्दन पिंगळे, रवींद्र बांधणे, प्रगतशील शेतकरी सखाराम बांधणे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन रामेश्वर पाचे प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे मनाली तांबडे प्रकल्प उपसंचालक आत्मा ठाणे व सूर्यकांत कांबळे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आता परिस्थिती पाहिली तर कल्याण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बऱ्याच तक्रारी आहेत की बगळ्या रोग आणि इतर जे रोग आपल्या पिकावर पडलेले आहेत. तर त्या संदर्भात कल्याण तालुका कृषी विभाग यांनी त्याची दखल घेतली आणि आपल्या कृषी संशोधन केंद्र कर्जत यांचे शास्त्रज्ञ माननीय म्हस्कर सर हे आपल्या सोबत आहेत. त्यांना आपण विचारूया की बाबा या संदर्भात काय उपाययोजना करायला लागेल किंवा शेतकऱ्यांना ते काय मार्गदर्शन करतात. सर काय सांगा. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आता जो एक शाश्वत शेती दिन कार्यक्रम आज या ठिकाणी दहागाव येथे पार पडला, या माध्यमातून आम्ही या ठिकाणी फील्ड व्हिजिटही सुरू आहे. तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बगळ्या रोग जो आपण बोलतो त्याला सुरळीवीर अळी असं म्हटलं जाते, त्याला इंग्लिशमध्ये केसवर म्हटलं जातं. तर याचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी सुरुवात झालेली आहे. कारण हे जे पावसाचं उघडझाप जी झालेली आहे या माध्यमातून या किडीचा प्रादुर्भाव किंवा खोडकिडासुद्धा या ठिकाणी आता वाढण्याची परिस्थिती त्यांना पूरक आहे. त्यामुळे शेतकरीसुद्धा बऱ्याच ठिकाणी प्रयत्न करतात याचं नियंत्रण कशा पद्धतीने केलं जाते. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून दर महिन्याला किंवा आठवड्याला आपण ॲडवायझरी देत असतो शेतकऱ्यांसाठी. त्या ॲडवायझरच्या माध्यमातून आपण असं शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतो का हे कीड जी आहे कीड नियंत्रण करण्याकरता आपल्याला सुरुवातीपासून थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे. तर ही काळजी घेत असताना शेतकऱ्यांनी ज्यांच्या त्या ठिकाणी पाण्याची जर उपलब्धता असेल तर या ठिकाणी कारण याची आळी जी असते ही आळी सुरळी करून त्या पानाच्या मागच्या बाजूला लटकलेली असते. तर ह्या सुरळ्या किंवा ह्या आळ्या जर आपण बाहेर काढायच्या असतील तर आपण एक दोरी घ्यावी आणि दोरी दोन बाजूला दोघा जणांनी पकडून आणि शेतातून पातीच्या वर ती फिरवून खालच्या बाजूला आणावी. वरच्या बाजून जसं पाण्याचा प्रवाह असेल त्या पद्धतीने आणली तर सगळ्या ज्या काही आळ्या असतील त्या आळ्या त्या पाण्यामध्ये पडतील आणि पाण्यातून निघून जातील.
परंतु ज्या ठिकाणी शेतामध्ये पाणीच नसेल तर अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी आपलं एक रिकमेंडेशन असते का फेंथोएट नावाचं जे काही आपण प्रवाही कीटकनाशक आहे ते 10 लिटर पाण्याला 20 ml अशा पद्धतीने घ्यावं आणि त्याची फवारणी करावी. ज्यांच्याकडे कोणाकडे पंप नसतील किंवा फवारणीची सुविधा नसेल तर त्यांनी कार्ट्याप हायड्रोक्लोराईड हे जे काही दाणेदार कीटकनाशक जे आहे तर त्याचासुद्धा अवलंब जर केला, एक साधारणतः आपण हेक्टरी 17 ते 18 किलो प्रति हेक्टरी सांगतो, तर त्या ज्या पद्धतीने आपल्याकडे क्षेत्र असेल त्या पद्धतीने त्याचा वापर करून आणि त्याचं नियंत्रण हे करणं गरजेचं आहे. अन्यथा त्याचं भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढू शकतो आणि तो इतरही शेजारच्या शेतामध्ये जाऊन त्याचा प्रादुर्भाव जास्त जर झाला तर शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर शेतकऱ्यांना विनंती करेल तर त्यांनी वेळीच त्याची काळजी घ्यावी, एवढं म्हणतो. सर, आता परिस्थिती पाहिली तर आपल्याकडे पावसाचे प्रमाण अत्यल्प दिसते, कारण शेतकरी त्या गोष्टीसाठी पण चिंताग्रस्त आहे. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायला हवं? शेतकऱ्यांनी आता मगाशी पण मी एका याच्यामध्ये सांगितलं कार्यक्रमामध्ये का आपण थोडंसं एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब फार करणं गरजेचं आहे. एकच पीक किंवा एकाच ठिकाणी आपण त्याच पिकांवर अवलंबून न राहता बदलत्या परिस्थितीला सामोरे जर जायचं असलं तर आपण आपल्या शेतामध्ये सुद्धा विविधता आणणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेतीबरोबर शेतीपूरक उद्योग होणं गरजेचं आहे. आता आपली परिस्थिती आपण जवळ शहरालगत आहोत आणि बहुतांशी सगळा भाजीपाला किंवा इतरही गोष्टी सगळ्या बाहेरून येत असतात. तर आपल्या शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मार्केट उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी फक्त भात किंवा आपली जी पारंपरिक पिकं जी आहेत नागली, तर या व्यतिरिक्त आपण शेतामध्ये विविधता आणणं की वेगवेगळ्या प्रकारची पिकं, पारंपरिक पिकं आपल्याकडे होती. माळवरकर सूर आपण चांगल्या प्रकारे उडीद करत होतो. खुरासणी ज्याला म्हणतो, काळा तीळ म्हणत होतो, तो आपल्याकडे चांगल्या प्रकारे होतो. तीळ, पांढरा तीळ चांगल्या प्रकारे होतो. बऱ्याचशा प्रकारची कडधान्यवर्गीय भाजीपालावर्गीय पिकं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत चाललेलं आहे. तर शेतामध्ये या वेगवेगळ्या प्रकारची पिकं जर आपण घेतली तर निश्चित शेतकऱ्यांना कुठलं ना कुठलं तरी पीक चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊन तारू शकतो. या बदलत्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांनी जर शेतीबरोबरच शेतीची पूरक उद्योग जे आहेत हे पूरक उद्योगांना सुद्धा जोड देणं गरजेचं आहे. जसं गोपालन आहे, शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, महिलांसाठी आळंबी संवर्धन आहे, मशरूम्स आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण काही जे ज्याला म्हणू आपण का परागीभवन करण्याकरता जे काही ज्या मधमाशी पालन आहे तर याचंसुद्धा आपण अनुकरण करायला पाहिजे का जेणेकरून आपण शेतीच्या बदलत्या वातावरणामध्ये ती पिकं आणि पिकाच्या बरोबरच शेतकरी कसा तग धरेल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत या ठिकाणी आपला असा एकात्मिक शेती पद्धतीचा प्रयोग आपण सुरू आहे. मी शेतकऱ्यांना आवाहन करेल का या ठिकाणी यावं. या ठिकाणी आपण अनेक वेगवेगळ्या भाताच्या लागवडीच्या पद्धती असतील, वेगवेगळ्या प्रकारे सेंद्रिय पद्धत काय आहे, नैसर्गिक शेती पद्धत काय आहे याचंसुद्धा अनुकरण आपण त्या ठिकाणी प्रयोग घेत आहोत. एकात्मिक शेती पद्धतीचं चांगलं मॉडेल आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. तर ते शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष बघावं यासाठी शेतकऱ्यांनी विनंती करेल तर त्यांनी त्या ठिकाणी तालुका कृषीच्या माध्यमातून आपले शास्त्रज्ञ शेतावरच्या शेतकऱ्या बांधावर आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. तर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, धागावचे प्रगतिशील शेतकरी आहेत, त्यांना आपण विचारूया की त्यांना या प्रकारचं मार्गदर्शन मिळालेलं आहे तर त्यांना ते किती समाधान आहेत किंवा ते काय या संदर्भात त्यांची काय मतं आहेत. सर, काय सांगा? नमस्ते. आज दागाव येथे या ठिकाणी शाश्वत शेती कार्यक्रम डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राबविला आणि त्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने खास करून म्हणजे आमचे कर्जत विद्यापीठातील मस्कर साहेब या ठिकाणी लाभले. मस्कर साहेबांनी अतिशय मोलाचं आणि अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या म्हणजे काळजाला हात घालावा अशा प्रकारचं त्यांना समजेल अशा प्रकारचं मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या याच्याप्रमाणे त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे जर का शेतकऱ्यांनी त्याचं अनुकरण केलं तर निश्चितप्रमाणे शेतकऱ्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. एक चांगलं मार्गदर्शन मस्कर सरांच्या या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि कृषी विभागाने जो आजचा शाश्वत शेती हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला तोही अतिशय मोलाचा आणि अतिशय चांगल्या अशा प्रकारचा कार्यक्रम येथे राबवला आणि त्या योगाने आज आम्हाला शेतकऱ्यांना त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. नमस्कार. शासन आपल्या दारी असं म्हटलं जातं आणि ते खऱ्या अर्थानं आपल्याला आता दागाव इथे अनुभवता येतं. तालुका कृषी विभाग हा शेतकऱ्याच्या घरी नाही तर डायरेक्ट शेतावर आलेला आहे आणि अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आता आपल्याला मिळालेलं आहे. शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केलेलं आहे. खरंच जर बळीराजा सुखी झाला तर हा देश सुखी होऊ शकतो आणि शासनाचं पुढचं पाऊल आहे त्याला देखील आपल्या तालुक्यातील असेल किंवा ठाणे जिल्ह्यातील पर्यायाने पूर्ण राज्यातील शेतकऱ्यांनी
चांगलं सकारात्मक प्रतिसाद द्यायला पाहिजे. कारण बळीराजाला सुखी समृद्धी व्हायचं असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरायला पाहिजे. आपण परंपरागत पद्धतीने शेती करतो, परंतु ती कितपत फायदेशीर आहे त्या संदर्भात देखील आपले शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आपण जर आधुनिक शेती पद्धतीचा जर वापर केला तर नक्कीच आपल्याला समृद्धी मिळेल, आपण आपलं जीवन सुखी समृद्धी येईल यात शंकाच नाही. कल्याणसाठी मी संजय कांबळे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.